शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता हजारो नाही तर लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. वय सरकारकडून 128 कोटी रुपयांना मान्यता पण देण्यात आलेला आहे आणि ते पैसे पण डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहेत. तुम्हाला आज बऱ्यापैकी कळेल की आज पैसे किती जणांना येतील. जरी आज नाही आले तरी उद्यापर्यंत कोयना ते वाटप होईलच. नवीन जो निर्णय झालेला आहे पण त्यातली त्याच मागचा जो पीक विम्याचा निर्णय आहे, पीक विम्याची देखील मोठी रक्कम शेतकऱ्यांना यांना वाटप होणारच आहे. पीक विमा असो या नुकसान भरपाई, आता पूर्ण वाटप हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केलं जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. आता पीक विम्याचे वाटप सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात होत आहे, सरकारने किती रुपये जाहीर केलेले आहेत आणि कोणाला किती रुपयांची रक्कम मिळणार, सर्व काही यादी आपण बघणार आहोत. यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर अशाच महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळतील. तर चला, या ठिकाणी आता पीक विमा नुकसान भरपाई संदर्भातील आलेली महत्त्वाची अपडेट आपण बघू. बघा, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेले. आता शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत. होय, आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्ण पैशांचं वाटप आता केलं जाणार आहे. थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम वाटप होणार असून आता तुम्हाला पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई असो, पूर्ण पैसे आता मिळून जाणार आहे. आता पीक विम्यासाठी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जे आहे ती 2 कामे पण करावी लागतील. बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले जर ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर ही 2 कामे लवकर करून घ्यावी लागतील. म्हणजे काय होईल, तुमच्या बँक खात्यात सरकारने पैसे दिल्यानंतर इकडे पूर्णपणे वाटप होऊन जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. यामुळे तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. तसा मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने यांनी आता घेतलेला आहे. बघा, आता पहिल्या टप्प्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटप केले जातील. जर यादीमध्ये तुमचं नाव असेल, तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यात हे डीबीटीतून आता होऊन जाईल. कारण की आता सरकारने डीबीटीला मान्यता दिली. जेवढे काही पैसे वाटप करायचे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत. डीबीटी एक अशा स्वरूपाचं मशीन असतं, अशा स्वरूपाची एक पद्धती आहे की त्या माध्यमातून जर पैसे दिले तर इकडे 30 मिनिटाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. म्हणजे बघा, एकदम फास्टमध्ये सरकार आता ते पैसे देणार आहे. आणि सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्णची पूर्ण रक्कम लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे, असं पण आपण डायरेक्ट म्हणू शकतो. तर चला, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमवणार, किती जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार, 10 जिल्ह्यात मिळणार की 12 मिळणार की 20 मिळणार की 25 जिल्ह्यात मिळणार की एकदमच सगळ्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत, ते पण सांगतो. वाटपाचा टायमिंग काय आहे, आजच पैसे मिळणार आहेत का की उद्यापर्यंत वाटप होणार आहे की दुसरी कोणती तारीख आहे, हे देखील माहिती तुम्हाला सांगतो. आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यास तुम्ही काम करा. जर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिलं तर सर्व माहिती बघायला मिळेल. बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे
मित्रांनो, 6,951 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता हे पैसे वाटप केले जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत. एकंदरीत म्हटलं तर ही आता सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. या ठिकाणी किती रुपये मिळणार? तर 26,15,000. या ठिकाणी बघा, 26,15,789. या ठिकाणी पूर्ण वाटप केलं जाणार आहे. त्यानंतर HDFC इर्गो जेन्स कंपनी आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी बघा 6,547 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात येणार आहेत आणि रक्कम 23 लाख या ठिकाणी 92,512 आसपास जाहीर झालेली आहे. त्यानंतरची पुढची एक कंपनी आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, ICICI लोबर्ट जनरल इन्शुरन्स कंपनी. बघा, आता या कंपनीच्या माध्यमातून 2020 शेतकरी बांधवांना जे आहे ते पैसे मिळणार आहेत व या ठिकाणच्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा करण्यासाठी शासनाची आता मंजुरी मिळाली असल्याने शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत. 631,634 या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात ही कंपनी देणार आहेत भारतीय कृषी विमा कंपनी. 79 कोटी रुपये म्हणजे बघा, 79 कोटी रुपये, 88,976 रुपयांची मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देणार आहे. यानंतरची कंपनी आपल्याला बघायला मिळत आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. बघा, आता या कंपनीच्या माध्यमातून 4 या ठिकाणी 48,289 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वाटप केलं जाणार आहे आणि 21,22,00,000 या ठिकाणी 21,22,65,000 रुपयांचा आपल्याला मोठा निधी बघायला मिळत आहे. म्हणजे बघा, एक मोठी आनंदाची बातमी. 21,22,00,000 रुपयांचा हा निधी आपल्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आहे. म्हणजे अशी रक्कम येणार नाही, तर ही DBTच्या माध्यमातून रक्कम टाकण्यात येणार आहे. आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी समोर आलेली आहे. अशा प्रकारचा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघण्याचं काम केलेलं आहे. बघा, ही महत्त्वाची अपडेट आपण बघितलेली आहे. शेतकरी बांधवांनो, मग आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप केले जातील? कारण की एकंदरीत विचार केला तर आता ही ओरिएंटल इन्शुरन्स जी कंपनी आहे ही पण मोठा निधी आपल्याला देणार आहे. तर माहिती आहे, कारण की 21,26,675 पूर्ण निधी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता वाटप केला जाईल. ही असा आनंदाची बातमी आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. तर चला, आता पूर्ण पैसे वाटप हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि यामुळे शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. बघा, आता हे पैसे येणारे नेमके कोणते कोणते जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांची काय नाव आहेत ते देखील तुम्हाला मी दाखवतो. बघा, आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार नाशिक असेल, या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा परभणी जिल्हा, याही ठिकाणी पैसे मिळणार आहेत. बघा, एकंदरीत विचार केला तर नाशिक तालुका, इगतपुरी तालुका, दिंडोरी पेठ तालुका या 4 तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळू शकतात. DBTच अंतर्गत नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये, सेलू तालुक्यामध्ये देखील पूर्ण पैसे वाटप होणार असून DBTच्या अंतर्गत पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर बीड धाराशिव या ठिकाणी पण पूर्ण पैसे वाटप होणार असून या ठिकाणच्या पण आता शेतकरी बांधवांना पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर सोलापूर अमरावती या जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळण्याची शक्यता आहे. आणि महत्त्वाचं तुम्हाला एक सांगायचं राहिलं, तुम्हाला कोणती 2 कामे करायची आहेत? तर पहिल eKYCचे काम करावं लागेल. त्यानंतर बँक खाता, आधार कार्ड, मोबाईल नंबर शिंक आहे का, संलग्न आहे का हे तपासावं लागेल. हे जर नसेल तर करून घ्या, तरच पैसे खात्यात येणार आहेत, असं सरकारच स्पष्टपणे म्हणणं आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी. अशाच अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज नक्कीच बघायला मिळतील. अशा प्रकारची अपडेट आपण बघण्याचं काम केलेलं आहे. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत सगळ्यांनाच धन्यवाद.